अरे यांचे थोडे काय फॉलोअर्स वाढा लागले, हे स्वतःला एडिटर समजा लागलेत. यांचं कसं झाले माहिती का, घरात नाही खायला दाना यांना एडिटर म्हणा. वा ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय, वळ वळ केला तर सोडायचे ना. ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय. अरे यांचे थोडे काय फॉलोअर्स वाढा लागले, हे स्वतःला एडिटर समजा लागलेत. यांचं कसं झाले माहिती का, घरात नाही खायला दाना यांना एडिटर म्हणा. वा ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय, वळ वळ केला तर सोडायचे ना. ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय. आता जो तुम्ही प्रेम पाला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हाच व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुम्ही कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला खाली मिळून जाईल. आणि हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे कॅपकट आहे ते ओपन करायचे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आणि आपण जो बीटमावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा जो बीटमावडी आहे इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमावडीवरती क्लिक करायचं आहे. ते थोडं स्क्रोल करायचं खाली. इथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो बीटमावडी आहे त्यावरती क्लिक करायचे. आणि जेथून आपल्या ह्या बीट चेंज होत आहेत तेथून हा जो बीटमावडी आहे इथून स्प्लिट करायचा. म्हणजे ते पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर ही पहिली बीट झाली. ह्याच्या पुढची बीट इथे आपली चेंज होत आहे, तेथून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया. तिथे आपली बीट अशा चेंज होते, इथून स्प्लिट करूया. आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया. ओके, तर आपली बीट अशा इथून चेंज होत आहे तर इथून स्प्लिट करूया. तर ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया. ओके, ते चेंज होते, इथून स्प्लिट करूया. आता काय करायचं आपल्या इथून हे जे बीट आहे पुढच्या इथून तुम्हाला स्प्लिट करा शेवटपर्यंत याच्यात नेल्यानंतर हे जे आपले पहिले 4 बीट आहेत ना त्याला सिम्पली सेम फोटो इथून ॲड करायचं. सिम्पली ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं. थोडे इथे स्क्रोल करायचं आहे. रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जो तुमचा इथे फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे तर इथे आपण हा जो फोटो इथून ॲड करून घेऊया आणि 2 बोटाने सेट करूया. ओके, पुन्हा आपल्या दुसऱ्या बीट बसायचं आहे. पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जो आपला दुसरा फोटो म्हणजे तोच फोटो फक्त दुसऱ्या बीटला ॲड करायचा. तिसऱ्या पण इथून ॲड करून घेऊया. अशा प्रकारे इथून परफेक्ट बसूया. त्याच्यानंतर चौथे पण बीटला घेऊया आणि इथून 5ची जी बीट असेल त्याला आपण वेगळा फोटो इथून ॲड करूया. अशा प्रकारे कुठं गेला. ओके, हां, त्याच्यानंतर थोडा झूम करूया आणि अशा प्रकारे इथून ॲड करूया. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे पहिले 5 फोटो आहे ना त्यांना की द्यायची. तर पहिल्यांदा द्यायचं इथे कीचं ऑप्शन आहे तिथे की द्यायची. ह्याच फोटोच्या शेवटला की द्यायची. पुन्हा दुसऱ्या फोटोच्या पहिल्या की, शेवटला की. पुन्हा तिसऱ्या फोटोच्या सेम की द्यायच्यात आपल्याला. चौथ्या फोटोला सेम की द्यायची. पुन्हा 5व्या फोटोला इथून अशा प्रकारे. तर हे सर्व की दिल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला झूम करायचा अशा प्रकारे. पुन्हा दुसऱ्या फोटोच्या तिथे येऊन हा फोटोला पुन्हा आपल्याला झूम करायचं आहे. फक्त दुसऱ्या फोटोच्या शेवटच्या कीला येऊन झूम करायचा आहे. पुन्हा हा जो आपला तिसरा फोटो आहे त्याला सुद्धा थोडं इथे पहिल्या कीला झूम करायचा आहे. चौथ्या फोटोच्या शेवटला इथून कीला पशी येऊन त्या फोटोवरती क्लिक करून हा जो फोटो आहे झूम करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 5वा फोटो आहे त्याच्या दुसऱ्या की बशी यायचं म्हणजे पहिली की झाली त्याच्या दुसऱ्या की बशी आल्यानंतर हा फोटो इथून पण झूम करायचा आहे. अशा प्रकारे झूम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथून बॅक करायचं. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपण जे ब्लॅक PNG दिलं आहे इथून ॲड करायचं. ह्याची जी लेंथ असेल पहिले आपले जे 4 फोटो आहेत इथून त्या 4 फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच इथून ब्लॅक PNG इथून ॲड करायचं म्हणजे परफेक्ट बसून जाईल. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा थांबायचे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा जे PNG इथून ॲड करायचं आपलं. तर हे जे PNG इथून ॲड करूया. ॲड केल्यानंतर ह्या जे PNGची लेंथ आहे पहिला जो फोटो आपला त्याला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना फेड इनचं इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं. इनमधलं इथे आपलं बघू शकतं इथे फेड इनचं इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड करायचं. अशा प्रकारे परफेक्ट बसून जाईल. हेच PNG आता डुप्लिकेट करायचं आहे. जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढ्याच्या ज्या PNGची लेंथ असेल ती ठेवायची. पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड करायचं आहे. पुन्हा हेच PNG डुप्लिकेट करायचं आहे आणि जे आपलं तिसरं PNG इथून ॲड करायचं आहे. तर सिम्पली इथून ॲड करूया. तुम्ही डायलॉग बघून ॲड करा. मी म्हणजे परफेक्ट डायलॉग PNG केले तर त्याच्यामुळे इथून परफेक्ट डायलॉग ॲड होतात माझे. त्याच्यानंतर हा जो आपलं 4थं PNG इथून ॲड करूया. म्हणजे अशा प्रकारे पुढचे PNG 1-2 असतील ते इथून ॲड करायचे. आता मी काय करतो, इथून पुढचे जे फोटो आहेत ना
6व्या बीटपासून पुढे त्याच्या पुढचे जे फोटो आहेत ते आपल्याला ना वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे सर्व बीटला व 6 बीटपासून पुढचे फोटो बीटला तिथून वेगवेगळे फोटो इथून ॲड करायच्यात. आणि हेतून PNG सुद्धा इथून मी ॲड करून घेतो जे राहिलेत ते तुम्ही पण लवकर घ्या इथून ॲड करून. इथे तुम्ही बघू शकाल सर्व फोटो आपण PNG इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर हा जो आपला 5चा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला प्लांडमा 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो बसायचं इथे इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इनमधला आपल्याला रॉक व्हर्टिकल इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला ना सेव्हिंग बॉटम इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेव्हिंग राईटचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला इनमधला आपल्या रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेव्हिंग बॉटमचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेव्हिंग राईटचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोच्या ऑप्शनमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडमा 1चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर राईटचा इफेक्ट इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली आपले आता काय करायचं आहे, हे जे आपलं 5व्या फोटोच्या इथे ट्रान्झॅक्शन आहे ना, म्हणजे 5व्या फोटोच्या पुढचं ट्रान्झॅक्शन तिथे यायचं त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. पुलआउटचा इथून इफेक्ट पुलआउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये आपल्याला आहे ना लेफ्ट नावाचं जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण याची नेल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आपले ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. मुवमेंटमधलाच आपल्याला डाऊनचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा तिसरं जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून मुवमेंटमधलं आपल्याला आहे ना पुल इनचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. नंतर आपल्याला सिम्पली फीड इफेक्टवरती क्लिक करून येथून तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिल्याच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिले जे आपले 4 फूट आहेत त्याला ठेवायचे. हा जो 4था फूट आहे त्याच्या मध्यभागी ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ते आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 5चा फूट आहे त्याच्या जे तो आपण स्प्लिट केला ते यायचं अशा प्रकारे. इथे त्यानंतर फीड इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना सेकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ आहे इथे जशी आपण ठेवली तशी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली इथे तुम्ही बघू शकाल की हेच आपल्या जे आता इफेक्ट ॲड केला सेकचा त्यावरती क्लिक करायचं, डुप्लिकेट करायचं आणि हा जो लेअर आहे ती आपल्याला सिम्पली 14 सेकंदाच्या फोटोच्या शेवटच्या ह्याला आणून ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला 15 सेकंदाचा तिथला फोटो आहे ना तिथे जेथून आपण स्प्लिट केला तिथे येतल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला येणार नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल 15 सेकंदापासून ते 21 सेकंदाच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.